सुप्रभात मित्रांनो. तर आज मी आली आहे सासवड येथे. काही फेमस ठिकाण जे मी खूप रील बघितले होते की इथे खूप फेमस ठिकाण आहेत आणि आज मला खूप इच्छा झाली की इथे येण्याची आणि मी आज मराठीत व्हिडिओ काढते बिकॉज सासवडच्या इथे एवढ्या सुंदर ठिकाणी आली आहे, गावाकडची साईड आहे आणि मला हिंदी नाही बोलू वाटलं, त्याच्यामुळे मी आज मराठीमध्ये व्लॉग करते आहे. तर आज पहिला स्पॉट जो आहे तो संगमेश्वर मंदिर आहे. तर मला एक सबस्क्रायबरनी कमेंट केली होती की सासवड येथे एक्सप्लोअर करा, सो त्याच्यामुळे मी सासवड येथे आज मी फर्स्ट टाईम इथे सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करणार आहे. फर्स्ट स्पॉट जो आहे तो संगमेश्वर मंदिर आहे. संगमेश्वर मंदिर हे प्राचीन आणि ऐतिहासिक महत्त्व असलेलं सुंदर देवस्थान आहे आणि इथे दरवर्षी मोठ्या उत्साहात महाशिवरात्री आणि इतर धार्मिक उत्सव साजरे केले जातात, ज्यामुळे अनेक भाविक इथे दर्शनासाठी येतात आणि मीही दर्शनासाठी आली आहे, माझी मैत्रिणीसुद्धा आली आहे. सो आज एक्सप्लोअर करूया सासवड. चलो. ओके, तर आमचा हा पहिला स्पॉट आहे संगमेश्वर मंदिराच्या नंतर. तर आम्ही आलो आहे 80 वर्षाची सगळ्यात जुनी मिसळ, सासवडमधली चंदूशेठ फडतरे मिसळवाले, आणि खूप चविष्ट मिसळ आहे असं मी एका व्हिडिओजमध्ये बघितलं होतं. तर आपण आधी टेस्ट करू की खरंच ही 75 का 80 वर्षाची जी मिसळ आहे तर टेस्टी आहे का नाही. तर चला. दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या समोरच चंदूशेठ फडतरे मिसळ आहे. तर मी आता ट्राय करते आहे. मी जे ऐकलं होतं एक व्हिडिओज बघून, तर बघू आता कशी आहे. त्यांनी 2 प्रकारचे दिलेत, एक तिखट आहे आणि एक साधी आपलं नॉर्मल. तर मी तिखट ट्राय करणार आहे. बघू. मी आत्ता स्टार्ट करते मिसळ खायला. इथं असे मस्तपैकी चुरमुरे, हे शेव आहे जी त्यांनीच बनवली आहे आणि गावाकडे असतं ना ते चुरमुरे तशा टाईप आहे. कांदा मस्त कट केलेला आहे. सो फर्स्ट आपण तिखट ह्याने ट्राय करू. सो मी आता ही तरी बापरे तरी दिसती आहे. सो ओके, तर हे रेडी आहे. तर फर्स्ट बाईट मी घेते आणि तुम्हाला टेस्ट सांगते. बस एवढा मोठा बाईट. असा ह्याच्यावरती मस्तपैकी कांदा मला खूप आवडतो आणि हे तिखट बघून तर जाम टेन्शन आलं आहे सिरियसली, बट स्टील झणझणीत मस्त आहे, कुरकुरीत लागतं. हे जे कुठे गेलं रे त्यातच शेव ना, शेव कुरकुरीत लागते आणि खरंच खूप टेस्टी आहे. सो आता हे आपण संपू आणि भेटू नेक्स्ट लोकेशनवर. नमस्कार, माझं नाव नितीन चंद्रकांत फडतरे. आमच्या हॉटेलला एक 81 वर्ष झाली. माझ्या आजोबांपासून आहे, 3री पिढी आहे मी आणि माझे वडील आणि मी आम्ही सगळे मिळून पाहतो आता घरचे सगळे. आता एक खासियत काय मिसळची? खासियत सगळे येतात. आमची मिसळ सर्वात जुनी आहे. पुरंदर तालुक्यातलं पहिलं मिसळचं हॉटेल आणि 2 प्रकारचे रस्ते देतो आपण, तर्री आणि बिगर तर्री असं सेपरेट. आणि आमच्या मिसळणी कसला पोटाला त्रास वगैरे होत नाही, हीच खासियत आहे. बापरे, खूप जास्त तिखट, खूप जास्त झणझणीत आणि झटका अशी मिसळ खाऊन आली आहे मी चंदूशेठ मिसळ यांच्याकडनं. तर भयंकर तिखट होती पण खूप टेस्टी होती आणि त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टींबद्दल पण सांगितलं. आणि गावाकडची ही अस्सल झटका झणझणीत मिसळ खरंच ट्राय करा तुम्ही. दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या समोरच आहे. सासवड, आय थिंक सासवड रोड, मेन रोडच्या आतमध्ये आले की तुम्हाला भेटेल. तर नक्की या, ट्राय करा चंदूशेठ फडतरे मिसळ. चला आपण भेटूया नेक्स्ट स्पॉटवर.
सासवडला आलोय म्हणजे अस्मिता वडेवाले फेमसच असणार ऑब्विसली. तर मेन रोडलाच आहे अस्मिता वडेवाले. तर आमचा हा तिसरा स्पॉट आहे. पहिला संगमेश्वर मंदिर, दुसरा फडतरे मिसळवाले आणि तिसरा आमचा हा अस्मिता वडेवाले स्पॉट आहे. तर आम्ही उलटा आलोय आणि आम्ही एवढं उन्हातानात करतोय व्हिडिओज. तर प्लीज सबस्क्राईब करा गाईज. आणि लेट्स सी की आतमध्ये जाऊन बघू की किती टेस्टी आहे वडापाव. मी आधी पण खाल्ला होता. आधी खूप छोटंसं दुकान होतं आणि तिकडे आमच्या कॉलेजच्या त्या साईडला होतं. तर आपण बघू की कसा आहे तो वडापाव. चलो. तर आपण आलोय अस्मिता वडेवाले इथे. मी 2 वडापाव बोट काडकी मध्ये, कॅमेराच्या मध्ये बोट पण तरी. तर अस्मिता वडेवाले इथे आलोय आपण आणि भयंकर गरम होते यार, पण वडापाव खायला तर आलोय. तर ह्याच्यामध्ये ह्यांनी ओ माय गॉड कैरी, अय्यो कैरी टाकली भाई त्यांनी. हे बघा कैरी टाकली आतमध्ये. उन्हाळा दिवस आहे म्हटलं थोडस कैरी, आतमध्ये कांदा, मिरच्या दिल्या 2. तर मी आता एक टेस्ट करून बघते कसा लागतोय. जी आणि थोडं चिंचेचं पण हे चटणी आहे, बघू शकता तुम्ही. कळलं. तर आता टेस्ट करून बघू आपण की कसं लागतंय. छान लागतंय, पण आहे ना काय माहिती काहीतरी मिसिंग वाटतंय मला आज पहिल्यांदाच. म्हणजे ऑब्विसली अस्मिता वडेवाले फेमसच आहेत, पण काहीतरी मिसिंग वाटतंय. थोडस आंबटपणा आहे, म्हणजे चिंचेचं पाणी जे टाकलंय त्यांनी, चिंचेचं कांदा लागतोय, असं आंबट. अजून कैरीच आहे, पण ठीक आहे. म्हणजे मला ओके ओके वाटलं. जो मी कॉलेज टाइम मध्ये असताना खाल्ला तशी टेस्ट राहिलेली नाहीये असं नाही म्हणतायत. रेटिंग मी देते 10/7. ठीक आहे, बाकी ओके. तर मी आता खाते आणि बघू नेक्स्ट लोकेशनला अजून काय टेस्टी भेटते ह्याच्यापेक्षा. बघू गाईज. आम्ही आता सासवड मधून वडकीला आलोय आणि वडकीला सासवड साईडला जाताना तुमच्या डाव्याच हाताला सगळे इथं दुकान आहे. तर इथं वडकीची मटकी भेळ खूप फेमस आहे आणि मी खूप आधी खाल्ली होती. तर आता म्हटलं बघू परत एकदा टेस्ट करून. आम्ही ऍक्च्युली आप्पाची भेळ तिथं ट्राय करायला जाणार होतो, पण बापरे खूप म्हणजे तिथं अजिबात हायजेनिक नव्हतं आणि साईडलाच नॉनव्हेजचं होतं. त्याच्यामुळे ते बघूनच आम्ही रिटर्न आलो आणि खूप जास्त ऊन आहे. तर महत्वाची गोष्ट आहे की परत एकदा सांगतोय, प्लीज सबस्क्राईब करा. हे सगळं तुमच्यासाठी चालू आहे आणि प्लीज आम्हाला सपोर्ट करा, जेणेकरून आम्ही पुणे सोडून आम्हाला बाहेर जायला चान्स मिळेल आणि आमच्या घरचे पण आम्हाला लवकर बाहेर पाठवतील. चलो लेट्स गो गाईज. तर फायनली आपली वडकीची स्पेशल भेळ आलेली आणि तुम्ही बघू शकता मटकी ह्याच्यामध्ये मस्तपैकी असं फुल गावाकडची फिलिंग येते. म्हणजे गावाकडे कसं असतं, चुरमुऱ्या असतात, त्याच्यानंतर असे पापडी, त्याच्यावर टोमॅटो, वरतून त्यांनी चॉप असं तुकडे केलेले बारीक बारीक कांदा आहे, मसाला टाकलाय आणि स्मेल पण खूप छान येते. असं लहानपणी मी गावाकडे असताना खाल्ली ना भेळ तसं एकदम वाटतंय. तर आपण टेस्ट करून बघू की कशी आहे आणि ती खूप फेमस आहे ही भेळ. तर आता हे मिक्स करू आपण. वास खरंच खूप भारी येतोय. मी आहे ना 11वीला असताना खाल्ली होती भेळ, त्याच्यानंतर मी आलेच नाही या साईडला. सो ट्राय करू. अरे नशीबच खराब सिरियसली. सो वा 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 मस्त. खूपच मस्त. आणि त्याच्या बरोबर थोडस ताक. बापरे, बाहेर इतकं ऊन आहे, 40-45 डिग्री सेल्सिअस तापमान आहे बाहेर. त्याच्यामध्ये आम्ही इथे मस्त ताक आणि भेळ खातोय भाई. खूप छान टेस्ट आहे. जशी मी खाल्ली होती ना 11वी मध्ये असताना, लाईक तशीच टेस्ट आहे, काही चेंज नाहीये, नो चेंज. मस्त. आता थोड्या दिवसांनी अजून त्याच्यामध्ये चॉप करून ना ते कैरी टाकतील. उन्हाळ्याचा दिवस आहे, सो ह्याला रेटिंग मी दिली 10/9. कारण खूप छान भेळ आहे, क्रंची एकदम कुरुम कुरुम लागतंय
हे मला पापडी खूप आवडते, हे पण एकदम कुरुम कुरुम आहेत. मटकी छान शिजवली आहे, वाफवलेली असते नाही का, ते हळद मीठ टाकून. मला ती खूप आवडते मटकी. कारण काही ठिकाणी आहे ना, मटकी अशी हे होत नाही, अशी कच्ची पक्की लागती, थोडस खडे खडे नाही म्हणजे दाताला कडक कडक लागते मटकी. हे सगळं मटकी एकदम सॉफ्ट आहे. त्याच्यानंतर क्रंची लागती, जास्त तिखट नाहीये, मीडियम आहे. कारण मग आम्ही झणझणीत मिसळ खाल्ली, सो आता मला तिखट खाण्याची बिलकुल इच्छा नव्हती. खूप छान आहे टेस्ट. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशीच नवीन नवीन व्हिडिओज येत राहतील. शुआ थाटे मी. आणि बघू, पहिले आता हे भेळ खातो आम्ही, मटकी भेळ. हा, खूप छान भेळ होती. म्हणजे आज आम्ही जेवढं काही खाल्लं ते छान होतं. पण काय माहिती, मला वडापाव नाही आवडला. जसा पाहिजे तसा नव्हता. बापरे. छान वाटलं. फर्स्ट तर आम्ही संगमेश्वरच्या टेम्पलला गेलतो, ते पण खूप छान होतं. म्हणजे मी तिथं काही रेटिंग नाही देऊ शकत, बिकॉज मस्त होतं ते तिथलं वातावरण किंवा ते मंदिर असेल. त्याच्यानंतर आम्ही सेकंड स्पॉट ते फडतरे मिसळ त्यांच्या इथं गेलो. तर तिथं पण असं होतं की छान मिसळ, एकदम झणझणीत. आणि तो जो काय टेस्ट होती, म्हणजे असा झटका, एकदम ठसका लागला मला लिटरली स्टार्टिंगला. कारण ते तिखट मी घेतलं होतं ना. तर खूप सुंदर होती. त्याला रेटिंग मी 10/9 देईल. आणि मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की खरंच नक्की जावा तिथे. खूप छान दुकान आहे, जुनं आहे, आणि वाईब पण खूप छान येतात. आणि गावाकडची वाईब आहे, खूप सुंदर दुकान आहे. तर नक्की तुम्ही भेट द्या तिथे. आणि थर्ड होतं अस्मिता वडेवाले. तर अस्मिता वडेवाले जरा, मी जे इमॅजिन केलं होतं, मी जे कॉलेजला जाऊन आम्ही आवडीने तिथे खायचो, तेव्हा तो 10 रुपयाला वडापाव होता. आता 20ला आहे. पण ती जी टेस्ट होती ना, की त्याच्यामध्ये, नाही, मला तर बिलकुल नाही आवडली. काय वाटलं मला, ओके ओके होतं. तर त्याला पण मी रेटिंग दिली मग अशी 10/7. आणि आता वडकीमध्ये आता जी भेळ खाल्ली, टेस्टी होती आणि खूप छान वाटलं. तर अशीच नवीन नवीन गोष्टी मी एक्सप्लोअर करेन. तुम्ही कमेंट करून सांगा. आणि नक्की कमेंट करा, बिकॉज आमच्या घरचे, माझी मम्मी आणि माझ्या फ्रेंडची मम्मी, आमच्या दोघींना अजून बाहेर जाण्यासाठी प्रोत्साहन देईल. कमी व्ह्यूज येतात, त्याच्यामुळे असं होतंय की घरचे म्हणतात नाही नाही जायचं, आम्ही पुण्यातच गोलगोल गोलगोल फिरतोय. पण नाही, आम्हाला पुण्याचं पण बाहेर जायचंय. तुम्ही छान व्ह्यूज आम्हाला दिले तर आम्ही पुण्याच्या बाहेर जाऊ शकू. आणि असं सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये नक्की सांगा की आम्ही नेक्स्ट एक्सप्लोर कुठं केलं पाहिजे. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट अशा छान चटपटी ब्लॉगमध्ये. टाटा.